शक्तीचा ऱ्हास होऊ देऊ नका. शक्ती संचय करणाऱ्या साधनांचा उपयोग करताना केंद्रित झालेल्या शक्तींचा अपव्यय होऊ नये याकडेही आपल्याला लक्ष द्यावं लागेल. संचित शक्ती विनाकारण खर्च होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. शक्ती परमेश्वराचं अमूल्य देणं आहे. तिचं महत्त्व धनापेक्षा अनंत आहे. धनाचं उपार्जन आणि रक्षण देखील शक्तीद्वारेच केलं जाऊ शकतं. आधुनिक जीवनशैलीमध्ये आपलं आयुष्य इतकं बहिर्मुखी झालं आहे की आपली शक्ती निरर्थक कार्यामध्येच जास्त खर्च होत असते. कृत्रिम साधनांची मुबलकता आणि अस्वाभाविक जीवन यामुळे एक प्रकारची अव्यवस्था आपल्या आयुष्यात निर्माण होते. नैसर्गिक जीवनशैलीचा अंगीकार करून जीवनतत्वाचा ऱ्हास रोखू शकला तरच मानव दीर्घकालापर्यंत सुखाचा उपभोग घेऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीनं स्वतःला अशा सर्व गोष्टींपासून दूर ठेवलं पाहिजे ज्यामुळे जीवनशक्तीचा ऱ्हास होईल. त्यातील सर्वप्रथम शक्तीचा खूप मोठ्या प्रमाणावर ऱ्हास करणारी गोष्ट आहे भोगविलास. जगातील समस्त पशु पक्ष्यांची प्रजनन शक्ती अत्यंत परिमित आहे. त्यांचं प्रजनन कार्य विशिष्ट ऋतूमध्येच होतं. केवळ वासना आणि आनंदासाठी कोणताही पशु किंवा पक्षी रतिक्रीडा करत नाही. प्रकृती जेव्हा त्यांना विवश करेल तेव्हाच ते गर्भधारणा करतात. आजकालच्या मानव समाजानं स्त्रीला केवळ उपभोगाचं साधन म्हणून वापरण्यास सुरुवात केली आहे. पती पत्नीच्या संयोगाचं प्रमाण अनियंत्रित होत आहे. संतानोत्पादनाचा उद्देश, प्रकृतीचा आदर्श याकडे आधुनिक मानव समाजानं जणू पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचं ठरवलं आहे. परिणामतः समाजात आयुष्यहीन, अकर्मण्य आणि कर्तृत्वहीन तरुणांची संख्या वाढत आहे. इंद्रियांची चंचलता आणि कामुकता वाढते आहे. भोगविलासाच्या अधिकतेमुळे मानव प्राणी दुर्बल होत आहे. कामुक आणि कामुकतेमध्ये सतत रमणारा जीव कधीच बलवान, ओजस्वी, तेजस्वी, संयमी आणि विचारवंत होऊ शकत नाही. वीर्याचा प्रत्येक बिंदू शक्तिबिंदू आहे. त्याचा ऱ्हास थांबवायचा असेल तर भोगविलासापासून दूर राहणं अत्यावश्यक आहे. शक्तीचा ऱ्हास अति धावपळीच्या राहणीमानामुळे होतोय. आज प्रत्येक जण सतत घाईत आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत तो अगदी व्यस्त असतो. जणू काही त्याचं काम कधी संपणारच नाही. मोठ्या शहरात तर ही धावपळ इतकी वाढली आहे की दम घ्यायला फुरसत नाही. घरातील सामान आणायचंय, मुलांना शाळेत पाठवायचंय, दवाखान्यातून औषधं आणायची आहेत, एक ना हजारो कामं आहेत. व्यापारी असेल तर व्यापारासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड धावपळ करावी लागते. जगातील कानाकोपऱ्यातून केवळ अशांती आणि उद्विग्नतेचे स्वर ऐकू येत आहेत. चित्ताची चंचलता तर चरमसीमेपर्यंत पोचली आहे. त्यामुळे मानव क्षुब्ध आणि आवेशयुक्त होत आहे. सारखा ताण आणि तणाव, एका क्षणाची शांतता त्याच्या नशिबात नाही. असंच आपलं जीवन चालत राहिलं तर मनुष्य आयुष्यात शांती, आनंद आणि समाधान प्राप्त करू शकणार नाही. आपल्या चारी बाजूंचं वातावरण जर असंच विक्षुब्ध करणारं असेल तर आत्म्याची उच्चतम शक्ती संपादन करणं कोणालाही शक्य होणार नाही. ज्यांना शक्ती संचय करायचा असेल त्यांनी सर्व प्रकारच्या धावपळीतून स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. केवळ अर्थोत्पादन हेच जीवनाचं लक्ष्य नसावं. उलट मानवानं शांतीपूर्ण विचारात रममाण झालं पाहिजे. हृदयात ब्रह्मनिष्ठा आणि समाधान असणाऱ्या साधकाची मुखाकृती दिव्य आनंदानं तळपत असलेली दिसून येते. अशा ब्रह्मविचारात मग्न असलेला साधक आपोआपच निर्बलता, प्रलोभन आणि पापापासून बचावला जातो. शक्तीचा ऱ्हास होण्याचं तिसरं कारण आहे जास्त बोलणं. वायफळ बडबड करणं, भाषणं देणं, शिवीगाळ करणं, चिडचिड करणं या सर्व प्रकारांनी लोक आपल्याच फुफ्फुसांना कमजोर करत असतात. सारखं सारखं मोठमोठ्याने बोलण्यानं फुफ्फुसं कमजोर होणं स्वाभाविक आहे. व्याख्याते, अध्यापक, लेक्चरर साधारणतः सडपातळ असतात. शक्तीचा क्षय होण्याचं हे प्रत्यक्ष लक्षण आहे. जास्त बोलण्यानं शारीरिक शक्तीचा ऱ्हास अवश्यभावी आहे. वायफळ बोलण्याची सवय असणारा माणूस लोकांचा विश्वास संपादन करू शकत नाही. लोक त्याला थापाड्या म्हणतात. बोलताना तो दुसऱ्याची सहज खरी खोटी निंदा किंवा स्तुती करत असतो.
अनावश्यक खूप काही बोलून जातो आणि त्यामुळे स्वतःची गंभीरता तर घालवूनच बसतो, पण आदरही कमी करून घेतो. शक्तीचा अपव्यय टाळण्याची इच्छा असणाऱ्यांनी मितभाषी आणि मृदुभाषी असणं आवश्यक आहे. कमी पण असं बोलावं की ते मधुर आणि प्रसन्न करणारं असावं. आपल्या संवादात सुंदर शब्दयोजना आणि सारगर्भित अर्थ असावा. प्रेम, आनंद आणि स्नेह प्रकट करणारं आपलं बोलणं असावं. अध्यात्मचिंतन, वाचन, अध्ययन आणि मौन हे मितभाषी होण्याचे सुंदर उपाय आहेत. शक्तिनाशाचे दुष्परिणाम. विषयलोलुपता हे शक्तिनाश होण्याचं सर्वात प्रमुख आणि महत्वाचं कारण आहे. साधारणतः शक्तिसंपन्न माणसामध्ये कामवासना विशेष प्रकर्षानं उत्पन्न होत असते. परिणामतः ते स्वतःची शक्ती नष्ट करतात, पण इतरांनाही त्याचे परिणाम भोगावे लागतात. सौंदर्य, बल, यौवन आणि धन या जगातील दिव्य चार विभूती आहेत. या शक्ती सृष्टीची रचनाच परमेश्वरानं यासाठी केली आहे की त्याच्या मानवपुत्रानं शक्तींचा विवेकशील उपयोग करून सुख समृद्धीच्या शिखरावर पोचावं. या दैवी शक्तीच्या सदुपयोगाद्वारे मानवाचा शारीरिक, बौद्धिक तसंच मानसिक विकास चरमसीमेपर्यंत सहजगत्याच होऊ शकतो. मानवी व्यक्तित्व विकासक्रमात या सर्व शक्ती आपलं महत्त्व विशेषत्वानं बजावित असतात. परमेश्वराच्या गुण व स्वरूप स्थितीमध्ये आपण सौंदर्य शक्ती आणि चिरयौवनाच्या कल्पनेलाच महत्त्व रूप प्रदान करत असतो. आपल्या कल्पनेमध्ये परमेश्वर म्हणजे सौंदर्याची अत्युच्च अनुभूती आहे. तो शक्तीचा सागर आहे, चिरयुवा आहे, अक्षय आहे, लक्ष्मी त्याची दासी आहे. मानवी जगताच्या उन्नतीमध्ये हे सर्व गुण सर्वतोपरी सहाय्यक आहेत. ज्या महापुरुषांना या शक्ती केंद्राचं ज्ञान झालं त्यांनी त्याचा विवेकपूर्ण सदुपयोग करून घेतला. स्वतःची आणि समाजाचीही उन्नती करून घेतली. काही वेळा या शक्तीच्या दुरुपयोगानं पतनही झालं आहे आणि हे पतन इतकं भयानक असतं की त्या सर्वनाशापासून कोणीही वाचवू शकत नाही. शक्तीचा दुरुपयोग माणसाला राक्षस बनवतो. स्वतः रावण ब्राह्मण, बुद्धिमान आणि तपस्वी राजा होता, परंतु शक्तीचा मिथ्या अभिमान पंडित रावणाला राक्षस रावण बनवून गेला. त्याच्या वासना अतोनात वाढत गेल्या. वासनांची पूर्ती जितकी केली जाईल त्याच्या दुप्पट वेगानं त्या वाढतात. शक्ती तर त्याच्याजवळ होतीच, तिचा उपयोग त्यांनी वासनापूर्तीसाठी केला, पण शेवटी आपल्या समस्त शक्तीसकट रावणाचा नाश झाला. शक्तीच्या दुरुपयोगानं न्यायाचा गळा दाबला जातो, विवेक दाबून टाकला जातो. माणसाला स्वतःच्या कर्तव्याचं भान राहत नाही. सत असत मधील अंतर त्याला जाणवत नाही. शक्तीच्या नशेत तो पूर्णपणे बुडून जातो. गायत्री माता स्वतः शक्ती स्वरूपिणी आहे. तिच्या उपासनेनं आपण सर्व प्रकारच्या शक्ती प्राप्त करू शकतो, पण त्यासाठी एकच अट आहे, ती म्हणजे शक्तीचा सदुपयोग. कारण अशा सर्वश्रेष्ठ शक्तीच्या दुरुपयोगाचे परिणामही महाभयानक असतात. त्यामुळे सांसारिक पतन तर होतच, पण आध्यात्मिक दृष्टीनंही इतका निम्न स्तर गाठला जातो की त्यातून साधक पुन्हा वर उठणं अशक्यप्राय होतं. विवेकी क्रिया. क्रिये वीण नाना परी बोली जेते, परी चित्त दुश्चित्त ते लाजवीते. मना कल्पना धीट सैराट धावे, तया मानवा देव कैसे निपावे. विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. जनी बोलण्या सारिखे चाल बापा, मना कल्पना सोंडी संसार तापा. बरी स्नान संध्या करी एकनिष्ठा, विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा. दया सर्वभूती जया मानवाला, सदा प्रेमणू भक्तिभावे निवाला. समर्थ रामदास स्वामी. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.